या वकील साहेब, अगदी वेळेवर आलात तुम्ही. हे ऑफिसर, ते काय? या घराच्या मालकी हक्काबद्दलची स्टे ऑर्डर. मिस्टर जयंत कानेटकर हे आज ना उद्या जोर जबरदस्तीने माझे क्लायंट मिस्टर दळवींना घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न नक्कीच करणार, हे आम्हाला माहित होतं. म्हणून मिस्टर दळवींनी सकाळीच मला हे स्टे ऑर्डर काढायला सांगितलं. आणि इन्स्पेक्टर साहेब, या स्टे ऑर्डर प्रमाणे जोपर्यंत ह्या घराची मालकी नक्की कोणाची आहे हे सिद्ध होत नाही, तोपर्यंत या घरातून आम्हाला कोणीही बाहेर काढू शकत नाही. इन्स्पेक्टर, हे घर माझ्याच नावावर आहे, हे उघड आहे. हे सगळं तुम्ही विनाकारण चेक करताय. सॉरी सर, पण ही कोर्टाची ऑर्डर आहे. आता मी काय करू शकत नाही. जयंत कानेटकर, जी काय लायकी आहे तुला कळलंच असेल. आता बऱ्या बोलायला मी कळलं नाही तर हकलवून तुला घरात ना. माझ्या जानूला माझ्यापासून दूर केलंच. ती कुठे आहे हेही तुम्ही मला सांगत नाहीये. आता मला घरातून हाकललत तरी देखील मी हार मानणार नाहीये. काय वाटेल ते झालं तरी जानू कुठे आहे हे मी शोधूनच काढणार. भावना, मला माहिती आहे जयंतच्या या अशा वागण्याने तू अस्वस्थ झालीस, पण त्याचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस. आणि हे बघ, आपल्या छकुलीला पण कळायला हवं, किती कठीण प्रसंग आला तरी त्याला सामोरं जायचं असतं. कधी हार मानायची नाही, हे संस्कार आत्तापासूनच तिच्यावर व्हायला हवे. खरंय आई तुझं. माझी लेक तिच्या आजीसारखी धाडसी, आजोबांसारखी कर्तव्यनिष्ठ आणि तिच्या बाबांसारखी स्पष्ट व्यक्ती व्हावी असंच वाटतंय मला. आणि देव तुझी ही इच्छा नक्की पूर्ण करणार भावना. दादा, मी सांगितलेल्या सगळ्या छत्र्या आणल्यात ना? हो ताई, सगळे आणले बघा. खूप छान आहे. 1 पोल 2 पोल रंगीबिरंगी कलरफुल सर्व प्रकारच्या छत्र्या आहेत. बघू. नाही नाही, ही बघू जरा, ती टोकदार छत्री. ही हा, दादा, ही छत्री द्या मला. ही हो. एकदम दणकट आहे. किती वारा येऊ द्या उलटणार नाही. आणि खटका पण कसा एकदम दणकट. चालेल चालेल. हे पैसे घ्या. एवढी एकच आणि बाकीच्या बाकीच्या पण ठेवा तुम्ही, बाकीच्या पण राहू सुद्धा. मी अजून पैसे पाठवते तुम्हाला, पण ही ठेवा. धन्यवाद मॅडम. परत कधी गरज भासली तर बोलवा गरीबाला. नक्की नक्की. मनासारखी छत्री मिळाली. आता हिचा वापर करायचा, मुहूर्त काढायला पाहिजे. प्रत्येक जन्माला येणारं मूल आपलं नशीब घेऊन येतं. तुझ्या नशिबात आश्रम होता. तुझे आई बाबा कोण आहेत, तू कोणाच्या घरात जन्मलास काही माहीत नाहीये. पण मला एक माहीत आहे, ज्याचं कोणी नसतं त्याच्या पाठीशी देव असतो. आज 5वीच्या पूजेला देवाजवळ मी एकच प्रार्थना करेल, तुझं भविष्य उज्ज्वल होऊ दे. तुझ्यामुळे लोकांच्या आयुष्यात आनंद भरू दे. तुझ्यात एक चांगला माणूस बनण्याची क्षमता येऊ दे.
चला आपल्या छकुलीची 5वीची पूजा संपन्न झाली. हो ना. बरं आता सटवाई देवीसाठी रात्रभर आपल्याला समय तेवत ठेवायची हा. मी घालत राहीन त्यात ते. लक्ष्मी, ही तुझी लेक आहे ना, कसलीच काळजी करू नकोस बघ. अगदी खरंय. आजी, बरं भुका लागल्या असतील सगळ्यांना, चला पानं वाढायला घेते. हो चल चल चल. चला वहिनी, मी तुम्हाला मदत करते. चल. हो ना, ऐक ना, तुझे पण हात खूप थकले असतील, ते मी सांभाळतो बाळाला. एक मिनिट. तू एक तू तू झोप, आराम कर थोडा वेळ. मी जेवण सुद्धा आणते तिकडे. सिद्धू, मला खरंच तुझं खूप कौतुक वाटतं. नाही म्हणजे अशा वेळेला बाळासाठी सगळे तत्पर असतात, पण बाळाच्या आईकडे फार कोणाचं लक्ष नसतं. पण तू भावनाची किती काळजी घेतोयस. अगदी खरं आहे तुमचं. मी आहेच आहे नशीबवान. इतका समजूतदार पार्टनर मिळालाय मला, आणि माझ्या दोन्ही मुलींना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा त्यांचा बाबा. सावकाश सावकाश. राहू दे हो सिद्धिराज, खरंच राहू दे. तू बस ना शांत. या. गरम आहे, सावकाश. शतावरी घातलाय दुधात, जरा शांत झोप लागेल. दोघांचे चेहरे बघा, झोप होत नाहीये ना. हो, ते हॉस्पिटल बाळ हे सगळं करून जरा झोप कमीच होते. नाही तर बाळ म्हटलं की हे सगळं होणारच. पण आता सांगू का, आता तुम्ही जास्त विचार करू नका या बाबतीत. छकुलीला सांभाळायला खूप लोक आहेत घरात, आम्ही सांभाळू, तुम्ही आता आराम करा. आई, तू पण आत्ताच कुठे बरी होतीयस ग? तुला पण एवढी दगदग नाही सहन होणार. मी काय म्हणतो, आपण एक काम करूया का, आपण आळीपाळीने बाळाला सांभाळूया ना, आणि म्हणजे एकदम आपण स्ट्रिक्ट शेड्यूल ठेवू, वेळ टू वेळ. उत्तम कल्पना आहे. 2 मिनिटं, आलेच, आले आले आले. अहो वीणा, हे जरा सगळ्यांनी या, लवकर लवकर लवकर. काय झालं? आवाज हळू, आवाज हळू. काय झालं? सिद्धूच्या डोक्यातली कल्पना आहे की आता तिच्यासाठी जागरण करायला लागतंय ना सगळ्यांना, तर सगळ्यांनी आळीपाळीने काळजी घ्यायची तिची. काय वाटतं तुम्हाला? हो चालेल की, काहीच प्रॉब्लेम नाही. अय्यो, हो का? मग पहिली ड्युटी मी घेते. पण सिद्धू, हे सगळं करत असताना तू मात्र बाहेर हॉलमध्ये झोप, नाहीतर बाळाच्या आवाजाने तुझी झोप होणार नाही ना. मी इथे थांबते भावना बरोबर. चालेल, तुम्ही म्हणाल तसं. हो, आणि वहिनी नंतर मी बाळाला सांभाळणार, कारण मलाही बाळाचं सगळं करायला शिकायचं. अय्या, काय ग, काही गोड बातमी आहे की काय, जी आम्हाला माहिती नाहीये? नाही नाही काय हो आई, तुम्ही पण. आता त्यात लाजायचं काय एवढं? अगं, मनावर घेतलं नसेल तर घ्या, म्हणजे कसं दोन्ही बाळ सोबत सोबत मोठे होतील, छानच होईल ना. पिढाचं अगदी बरोबर आहे. म्हणजे आम्हाला दोघांना डबल प्रमोशन मिळणार.